हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू वेज एज्युकेशनल अकॅडमी. सो या लेक्चरमध्ये या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कंट्रोल सिस्टीम 2 सब्जेक्टला सुरुवात करणार आहोत. सो कंट्रोल सिस्टीम 2 या सब्जेक्टच्या आधी आपण एक ओव्हरव्ह्यू पाहूया की या सब्जेक्टमध्ये कुठले कुठले चॅप्टर्स आहेत आणि कसे ते डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. सो कंट्रोल सिस्टीम 2 हा एक ॲडव्हान्स सब्जेक्ट आहे कंट्रोल सिस्टीम या विषयातला. जो आपण कंट्रोल सिस्टीम 1 शिकला होता, त्या कंट्रोल सिस्टीम 1 मध्ये आपण टाइम डोमेन अनालिसिस आणि फ्रिक्वेन्सी डोमेन अनालिसिस केले होते. सो कंट्रोल सिस्टीम 2 मध्ये आपण डिजिटल कंट्रोल सिस्टीम आणि स्टेट स्पेस अनालिसिस या दोन पार्ट शिकणार आहोत. हे दोन पार्ट आहेत, एक डिजिटल कंट्रोल सिस्टीम आहे आणि एक स्टेट स्पेस अनालिसिस आहे. सो कंट्रोल सिस्टीम 2 चा आपला पुणे युनिव्हर्सिटीचा सिलेबस असा आहे की त्यांनी पहिले 3 युनिट डिजिटल कंट्रोल सिस्टीमला दिलेले आहेत आणि शेवटचे 3 युनिट स्टेट स्पेस अनालिसिसला दिलेले आहेत. तर युनिट 1 बघाल तर युनिट 1 आहे इंट्रोडक्शन टू डिजिटल कंट्रोल सिस्टीम. युनिट 1 आहे इंट्रोडक्शन टू डिजिटल कंट्रोल सिस्टीम. याच्यात आपण बेसिक ब्लॉक डायग्राम पाहणार आहोत, ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज पाहणार आहोत, ZOH पाहणार आहोत, सॅम्पलिंग आणि रिकन्स्ट्रक्शन प्रोसेस पाहणार आहोत. तर बेसिक डिजिटल कंट्रोल सिस्टीम मध्ये काय काय येतात ते सगळ्या गोष्टी या पहिल्या युनिट मध्ये होतील. युनिट 2 आहे आपला झेड ट्रान्सफॉर्म अँड पल्स ट्रान्सफर फंक्शन. झेड ट्रान्सफॉर्म हे तेच आहे जे आपण M3 मध्ये युनिट 3 मध्ये शिकलो होतो. तो झेड ट्रान्सफॉर्म अख्खाच्या अख्खा इथे परत रिवाइज होणार आहे. आणि दुसरा आहे पल्स ट्रान्सफर फंक्शन. जो ट्रान्सफर फंक्शन आपण कंट्रोल सिस्टीम 1 मध्ये शिकला, तो ट्रान्सफर फंक्शन कंटिन्युअस सिग्नलसाठी होता. पल्स ट्रान्सफर फंक्शन इज फॉर डिस्क्रीट सिग्नल. हा ट्रान्सफर फंक्शनच आहे, फक्त हा डिस्क्रीट साठी आहे, ज्याला आपण म्हणतो पल्स ट्रान्सफर फंक्शन. थर्ड युनिट इज स्टॅबिलिटी अनालिसिस. स्टॅबिलिटी अनालिसिस. आता हे स्टॅबिलिटी अनालिसिस सेम आहे जसं आपण कंट्रोल सिस्टीम 1 मध्ये शिकलो होतो. तेव्हा आपण बोडे प्लॉट केला होता, नायक्विस्ट प्लॉट केला होता, रूट लोकस केलं होतं, RH क्रायटेरियन केले होते. दिस आर नथिंग बट द स्टॅबिलिटी अनालिसिस बट इन द कंटिन्युअस सिग्नल. हे आता आपण जेव्हा डिस्क्रीट मध्ये येणार आहोत तेव्हा काही वेगळ्या मेथड्स आहेत. बायलिनियर ट्रान्सफॉर्मेशन टेस्ट आहे, ज्युरी टेस्ट आहे. सो अशा काही टेस्ट आपण ह्या स्टॅबिलिटी अनालिसिस या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. सो हे पहिले तिन्ही चॅप्टर आर बेस्ड ऑन द डिजिटल और डिस्क्रीट कंट्रोल सिस्टम. त्यानंतर येते युनिट 4. युनिट 4 पासून पुढे सगळे स्टेट स्पेस अनालिसिस बद्दलचे चॅप्टर्स आहेत. सो थर्ड चॅप्टर इज द इंट्रोडक्शन टू स्टेट स्पेस अनालिसिस. इंट्रोडक्शन टू स्टेट स्पेस अनालिसिस. ह्याच्यात आपण स्टेट स्पेस अनालिसिस काय आहे, कसा मॅट्रिक्स फॉर्म्स मध्ये आपण वापरणार आहोत, कुठले कुठले मॅट्रिक्स असतात त्याच्यात, ते हे सगळं आपण ह्या इंट्रोडक्शन मध्ये पाहणार आहोत. युनिट 5 असणार आहे आपला सोल्युशन ऑफ स्टेट स्पेस अनालिसिस. या स्टेट स्पेस अनालिसिसच्या सोल्युशन बद्दल आपण या चॅप्टर मध्ये बोलणार आहोत. आणि युनिट 6 is the design of control system. Design of control system using state space technique. म्हणजे ही जी स्टेट स्पेस अनालिसिस ही टेक्निक आपण जी शिकलोय पहिल्या 2 चॅप्टर मध्ये मिळून, या तिसऱ्या चॅप्टर मध्ये, या 6व्या चॅप्टर मध्ये आपण त्याचं डिझाइन शिकणार आहोत. डिझाइन कशी आपण कंट्रोल सिस्टीम करू शकतो युजिंग दिस स्टेट स्पेस टेक्निक. सो दिस इज नथिंग बट द ऍप्लिकेशन ऑफ दिस 2 चॅप्टर. तिथे आपण ते ऍप्लिकेशन शिकणार आहोत की स्टेट स्पेस टेक्निक का वापरायची, कुठे वापरायची, कशी वापरायची. सो हा आपला ओव्हरव्ह्यू आहे कंट्रोल सिस्टीम 2 चा. ओके, आता आपण स्टार्ट करणार आहोत युनिट 1. युनिट 1 इंट्रोडक्शन टू डिजिटल कंट्रोल सिस्टीम. सो आपण आपल्या क्लासमध्ये प्रत्येक चॅप्टर कसा शिकणार आहोत ह्याच्यानी पहिले सांगतो. कसं शिकायचं आहे आपलं, कसा आपण अभ्यास करणार आहोत आपल्या क्लासमध्ये. सो आपण करणार काय आहोत,
एक युनिट स्टार्ट केला की त्या युनिटमध्ये येणारे सगळे क्वेश्चन, मॅक्झिमम क्वेश्चन, मग ते जुन्या पेपरमध्ये पडलेले असो किंवा नसो, एक्स्ट्रोचे जे काही सिलेबस प्रमाणे मेन्शन केले ते प्रत्येक क्वेश्चन, प्रत्येक न्यूमरिकल ची एक लिस्ट तयार करायची आणि त्या लिस्टनुसार एक एक क्वेश्चन करत जायचा. ओके, तो क्वेश्चन झाला की तो तुम्ही टिकमार्क करायचा. असे सगळे क्वेश्चन आपले टिकमार्क झालेले पाहिजेत. ऑल द क्वेश्चन मस्ट बी रेडी. सो तुम्ही अभ्यास करायला तुम्हाला ते सोपं जाणार आहे. समजा थेरी क्वेश्चन असतील तर पहिला क्वेश्चन त्याचा आन्सर झालाय आपलं पाठ. आता याच्यात दोन प्रकार आहेत. जसं आपण बघू युनिट वन पूर्ण थेरी आहे, सगळे थेरी क्वेश्चन्स आहेत. ओके, सो प्रत्येक थेरी क्वेश्चन मला इथे लिहून देणं पॉसिबल नाहीये. सो प्रत्येक थेरी क्वेश्चन मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, कसा तो अभ्यास, कसा तो पाठ करायचा आहे क्वेश्चन, किंवा कसा तो समजून घ्यायचा आहे क्वेश्चन, आणि त्याचे नोट्स मी तुम्हाला हँड रिटन नोट्स प्रोव्हाइड करेन. ओके, सो आपण पहिले प्रत्येक क्वेश्चन समजून घ्यायचं आहे की त्या क्वेश्चन मध्ये काय लिहायचं आहे, कसं लिहायचं आहे, पहिलं काय वाक्य आलं पाहिजे, शेवटी काय वाक्य आलं पाहिजे, कसं त्याचा फ्लोचार्ट असणार तो क्वेश्चन लिहायचा, त्याचे डायग्राम कुठले असणार आहे, हे प्रत्येक गोष्ट मी इथे एक्सप्लेन करीन. तुम्ही ते एक्सप्लेनेशन ॲज अ नोट्स म्हणून लिहू शकता आणि एक फायनल प्रॉपर आन्सर मी तुम्हाला त्या गोष्टीचे देईन. तुम्ही ते फ्रेम करा नंतर. ओके, सो असं आपण सगळे 6च्या 6 युनिट्स लेक्चरमध्ये आपण करणार आहोत. आता पहिले बघूया इंट्रोडक्शन टू डिजिटल कंट्रोल सिस्टम. सो जे मी क्वेश्चन देईन ते तुम्ही पहिले लिहून घ्यायचे. ते क्वेश्चन लिहून घेतल्यानंतर त्या क्वेश्चनला आपण एक एक करून स्टार्ट करूया. क्वेश्चन 1 इज ब्लॉक डायग्राम ऑफ डिजिटल कंट्रोल सिस्टम. ब्लॉक डायग्राम ऑफ डिजिटल कंट्रोल सिस्टीम. लिहिलेलं कुठलं वाक्य, कुठलं अक्षर माझं कळलं नाही, पण मी तोंडाने प्रत्येक गोष्ट बोलतोय. सो इन केस काही दिसलं नाही, काही वाचता नाही आलं, काही समजलं नाही काय दिलंय, तरी कानाने नीट लक्ष देऊन ऐका, तुम्हाला व्यवस्थित लिहिता येईल. क्वेश्चन 2 इज ऍडव्हान्टेजेस अँड लिमिटेशन्स of digital control system. Advantages and limitations of digital control system. Third, quantization and quantization error. Quantization, what is quantization and what is quantization error. Then the fourth is sampler and sampling process. Sampler and sampling process. Sampler and sampling process. Then the next is hold circuit and reconstruction process. Reconstruction process. Then the sixth is zero order hold. ओके, या प्रत्येक क्वेश्चनला सुरुवातीला व्हॉट इज लावायचंय. सो व्हॉट इज झिरो ऑर्डर होल्ड, व्हॉट इज सॅम्पलर अँड सॅम्पलिंग प्रोसेस, व्हॉट इज होल्ड सर्किट अँड रिकन्स्ट्रक्शन प्रोसेस. Next, derivation of transfer function of ZOH. ZOH म्हणजे zero order hold. So derivation of transfer function of zero order hold. And the question 8 will be derivation of transfer function of first order hold. फर्स्ट ऑर्डर होल्ड ज्याला आपण म्हणतो FOH आणि हा झिरो ऑर्डर होल्ड ZOH. सो हे आपण 8 क्वेश्चन या युनिट मध्ये शिकणार आहोत. सिलेबस मधला प्रत्येक पॉइंट यात कव्हर केलेला आहे. पेपर मध्ये येणारा प्रत्येक क्वेश्चन आपण याच्यात कव्हर केलेला आहे. इन केस काही मिस झाला असेल तर मी तोही पॉइंट शिकवता कव्हर करून घेईन. बट बेसिकली युनिट 1 मध्ये तुम्हाला हे 8 क्वेश्चन करायचे आहेत. या 8 पैकीच 90% ह्या 8 क्वेश्चन येणार आहे. कुठला मिस झाला असेल तर आपण तो करून घेऊया आता. ओके, सो आता हे क्वेश्चनचे आन्सर्स करायचे कुठून, बऱ्याच बुक्स आहेत. ओके, बट जर तुम्हाला प्रॉपर चांगलं आन्सर मार्क मिळवण्याच्या लायकीचं मिळवायचं असेल, ओके, सो यू हॅव टू रेफर द बुक ओगाटा डिस्क्रीट कंट्रोल सिस्टम.
डिस्क्रीट टाइम कंट्रोल सिस्टीम बाय ओगाटा. हे बुक तुम्ही यूज करा. हे आन्सर्स प्रॉपरली त्यात मेन्शन्ड आहेत. फक्त आन्सर खूप जास्त विखुरलेले, खूप जास्त मोठे आहेत. ओके. जर तुम्ही नुसतं ब्लॉक डायग्राम ऑफ डिजिटल कंट्रोल सिस्टीम पाहाल तर ऑलमोस्ट त्या बुकमध्ये 3 ते 4 पानाचं ते खूप मोठा आन्सर आहे. मग त्यातलं कुठलं आन्सर राहायचं, कुठली डायग्राम वापरायची, खूप साऱ्या डायग्राम्स मिळतील, खूप सारे आन्सर्स मिळतील, अगदी 3-3, 4-4 पानं एकेका गोष्टीवरती. 0 ऑर्डर होल्ड म्हणाल, फर्स्ट ऑर्डर होल्ड म्हणाल तर 2-2 पानाचे मोठे मोठे डेरिव्हेशन्स आहेत. मग त्यातला कुठला पार्ट आपण उचलायचा. ओके. ते काम माझं आहे. मी तुम्हाला समजावेन की कुठला आन्सर कसं बनवायचं आहे आणि कसं तुम्ही ते लिहायचं आहे. स्वतःच्या भाषेत जर आन्सर लिहिलं तुम्ही, हे लेक्चर समजा एक लेक्चरचा एक क्वेश्चन मी आता एक्सप्लेन केला. या लेक्चरमध्ये मी ह्यांनी स्टार्ट करणार आहे ब्लॉक डायग्राम ऑफ डिजिटल कंट्रोल सिस्टीम. बुक मधलं आन्सर लिहाल तर तुम्हाला ते पाठ करावं लागेल. पण हेच आन्सर बुकच्या रेफरन्सनी स्वतः बनवाल, स्वतः लिहाल तर तुम्हाला ते पाठ करावं लागणार नाही. तेच आन्सर तुम्हाला पेपरमध्ये जाऊन ॲज इट इज लिहायचं आहे. सो पाठ करण्याची प्रोसेस कमीत कमी ठेवा. त्यासाठी स्वतःचे आन्सर बनवायचे प्रयत्न करा. ओके. सो हे 8 क्वेश्चनला आपण आता स्टार्ट करणार आहोत. इन दिस lecture we are going to start with this first question, that is the block diagram of digital control system. Question is block diagram of digital control system. So as unit wise तुम्हाला ती लिस्ट मिळणार आहे क्वेश्चनची. क्वेश्चनच्या खाली आपण त्या क्वेश्चन प्रत्येक सॉल्व्ह करायला घेऊया. ओके. ब्लॉक डायग्राम ऑफ डिजिटल कंट्रोल सिस्टम. ओके. आधी पूर्ण ब्लॉक डायग्राम ड्रॉ करून घेतो. प्रत्येक ब्लॉक आपण एक्सप्लेन करत जाणार आहोत हळूहळू. सगळ्यात पहिला ब्लॉक आहे अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. सगळ्यात पहिला ब्लॉक आहे अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. याचं कारण काय, जो इनपुट असणार आहे आपला इनपुट, दिस विल बी अ अॅनालॉग सिग्नल ऑर अ कंटिन्युअस सिग्नल. इट विल बी अ कंटिन्युअस सिग्नल. तर सगळ्यात पहिले आपल्याला लागणार आहे अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. हे बघा, ही ब्लॉक डायग्राम आहे डिजिटल कंट्रोल सिस्टमची. डिजिटल कंट्रोल सिस्टीम म्हणजे जो कंट्रोलर असणार आहे तो डिजिटल कंट्रोलर असणार आहे. सो डिजिटल कंट्रोलरला इनपुट काय लागणार, तर ऑफकोर्स डिजिटल सिग्नल. म्हणून ह्या कंट्रोलरच्या आधी दिस इज द डिजिटल कंट्रोलर. डिजिटल कंट्रोलर. मग डिजिटल कंट्रोलरला इनपुट काय लागेल, तर ऑफकोर्स डिजिटल इनपुट. सो हा अॅनालॉगचा डिजिटल इनपुट मिळाला मला या कंट्रोलरला. आता हे आउटपुट कसलं असणार आहे, डिजिटल असणार आहे. हे डिजिटल आउटपुट पहिले आपण अनलॉक करणार. अनलॉक का करणार, कारण जो आउटपुट आहे, आउटपुट इज अ प्रोसेस. प्रोसेस इज ऑलवेज अॅनालॉग. फॉर एक्झाम्पल पंख्याला कंट्रोल करायचा आहे. पंखा थांबत 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 नाही फिरत, कंटिन्यू फिरत असतो. जर तुम्ही ते प्लॉट कराल इट विल बी अ कंटिन्युअस सिग्नल. सो आउटपुट आपलं कंटिन्युअस असल्यामुळे आपल्याला डिजिटल कंट्रोलचं आउटपुट अनलॉक करायचं आहे. सो दिस विल बी द अॅनालॉग आउटपुट. ओके. या अॅनालॉग आउटपुटला आपल्याला होल्ड सर्किट लावायला लागतं. जे होल्ड सर्किट आपण पुढे जाऊन शिकणार आहोत रिकन्स्ट्रक्शन अँड होल्ड सर्किट मध्ये. दिस इज द होल्ड सर्किट. ओके. द नेक्स्ट विल बी द ऍक्च्युएटर. ऍक्च्युएटर काय करतो, जे काही सिग्नल येणार आहे त्याला ऍक्च्युएटर प्लांटला पोहोचवायचं काम करतो. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला पंखा हळू करायचा असेल तर पंखा हळू करायला तुम्ही पंख्याचं सांगू शकत नाही की अरे हळू फिर म्हणून. यू हॅव टू डू सम ऍक्शन. ती ऍक्शन तुम्ही कोणाला करतात, तर तुम्ही रेग्युलेटरला फिरवता. रेग्युलेटर फिरतो याचा अर्थ तो रेग्युलेटर आपला ऍक्च्युएटर आहे. ही प्लांट आहे. जर पंखा म्हणाल तर पंखा प्लांट आहे, तर ऍक्च्युएटर त्याचा रेग्युलेटर असणार आहे. आपल्याला जर फॅन कंट्रोल करायचा असेल तर आपण ऍक्च्युएटरला सांगतो की स्लो कर. ऍक्च्युएटर फिरवला म्हणजे रेग्युलेटर फिरवला की फॅन स्लो होतो. सो कुठलीही प्लांट म्हणूया किंवा प्रोसेस म्हणूया. प्रोसेस कॅन बी केमिकल प्रोसेस, मेकॅनिकल प्रोसेस, इलेक्ट्रिकल प्रोसेस, कुठलीही प्रोसेस असू दे. ओके. प्लांट म्हणजे मशीन असेल, कुठलं फॅन मोटर आहे, काही असू दे, कुठलंही मशीन. ओके. जसं सॅटेलाइट म्हणा, कुठलं एअरक्राफ्ट म्हणा, हे सगळे मशीन्स मध्ये जातात.
सो हे मशीनला कंट्रोल करायला कोण लागतो? ऍक्च्युएटर लागतो. सो हा सिग्नल ऍक्च्युएटरला दिला जातो आणि ऍक्च्युएटर या प्लांटला प्रोसेस किंवा त्या कंट्रोल करतो. ओके, सो ही झाली बेसिक ब्लॉक डायग्राम. आता ह्याच्यात काय काय ऍड होणार आहे? तर सगळ्यात पहिले ऍड होणार आहे फीडबॅक. आता फीडबॅकचं महत्व आपण कंट्रोल सिस्टीम 1 मध्ये शिकलेलो आहे की फीडबॅकनी कशी प्रोसेस अॅक्युरेट जाते आणि बरेच ऍडव्हान्टेज पाहिले होते की फीडबॅक अँड नॉन फीडबॅक सिस्टीम मध्ये. तर सगळ्यात पहिले येतो फीडबॅक. आता फीडबॅक कोण घेतं? तर फीडबॅकला लागतो आपल्याला ट्रान्सड्युसर. फीडबॅकला लागतो आपल्याला ट्रान्सड्युसर. ट्रान्सड्युसर काय करणार? इथलं सेन्स करणार. ट्रान्सड्युसर म्हणजे सेन्सर. सो सेन्सर किंवा ट्रान्सड्युसर इथल्या पॉईंटचं जे काय आउटपुट असेल तो सेन्स करतो. दिस इज माय आउटपुट. ओके, आउटपुट सेन्स करतो. पण आता कधी कधी काय होतं, ट्रान्सड्युसरने सेन्स केलं तरी त्यात काही एरर येतो, नॉईस येतो. फॉर एक्झाम्पल, कधी कधी काय होतं, ट्रान्सड्युसर मधनं मोजलेल्या आउटपुटला पण नॉईज इंट्रोड्यूस होतो. फॉर एक्झाम्पल, मशिनरी आहे इथून 2 किलोमीटर लांब, तिथून मी आउटपुट मोजलंय, मी इथे कंट्रोल रूम मध्ये बसलोय, आउटपुट तिथून मोजलं, 2 किलोमीटर लांबचा प्रवास तो सिग्नल करत येणार, काहीतरी डिस्टॉर्शन होणार त्यात, त्याला आपण नॉईज म्हणतो. तो नॉईज इंट्रोड्यूस झाला की तो नॉईज आपल्याला काढावा लागतो. बाहेर काढण्यासाठी आपण त्याला लावतो एक फिल्टर. फिल्टरचं काम काय आहे? जो काही नॉईज आहे त्याला फिल्टर करणे. सो ही जी अख्खी खालची डायग्राम काढली, इट इज नथिंग बट अ फीडबॅक सिस्टीम. हे फिल्टरचं आउटपुट जाणार आपल्या समेशन ब्लॉकला. सो इनपुट आला आणि हा फीडबॅक आला. दिस विल बी प्लस अँड दिस विल बी मायनस. फीडबॅक नेहमी निगेटिव्ह फीडबॅक सिस्टीम असते. ओके, हेही आपण कंट्रोल सिस्टीम 1 मध्ये शिकलेलो आहे. कुठली प्रॅक्टिकल कंट्रोल सिस्टीम इज निगेटिव्ह फीडबॅक कंट्रोल सिस्टीम. या दोघांचा एरर आणि एररची ही अख्खी प्रोसेस. ओके, आता याच्या व्यतिरिक्त काय राहिलं? तर आता आपण अजून एक कन्सेप्ट शिकलेलो होतो, फीड फॉरवर्ड सिस्टीम. फीड फॉरवर्ड सिस्टीम म्हणजे काय? समजा एक डिस्टर्बन्स आहे, समजा एक डिस्टर्बन्स आहे, जो डिस्टर्बन्स काय करतोय? प्लांटला त्याच्या ऍक्च्युअल सेट पॉइंट पासून हलवतोय. काही डिस्टर्बन्स असू द्या, तोच डिस्टर्बन्स आपल्याला काढायला लागेल. या प्लॅन मध्ये जो नाही इंट्रोड्यूस करून द्यायचा, त्याच्यासाठी आपण वापरतो एक फीड फॉरवर्ड सिस्टीम. फीड फॉरवर्ड कंट्रोलर. फीड फॉरवर्ड कंट्रोलर काय करतो? फीड फॉरवर्ड कंट्रोलर काय करतोय या डायग्राम मध्ये क्लिअर होईल तुम्हाला. हा जो काही डिस्टर्बन्स आहे या प्लांट मध्ये चाललाय, तोच डिस्टर्बन्स आपण फीड फॉरवर्डला दिला. फीड फॉरवर्ड तो डिस्टर्बन्स ओळखतो आणि असं सिग्नल जनरेट करतो आणि ऍक्च्युएटरला देतो की तो ऍक्च्युएटर हा डिस्टर्बन्स पडायच्या आधीच तो डिस्टर्बन्स इथून काढून टाकतो. फॉर एक्झाम्पल, एक पाणी गरम करायची मशीन आहे. जर का पाण्याचा फ्लो अचानक वाढला तर आपल्याला हीट वाढवावी लागेल. ओके, तो पाण्याचा फ्लो आपण आधीच मोजून घ्यायचा. पाण्याचा फ्लो इज माय डिस्टर्बन्स. पाण्याचा फ्लो अधिक वाढतो, कधी पटकन कमी होतो. हे पाण्याच्या फ्लोचं हे डिस्टर्बन्स आहे, तो आपण आधीच मोजून घ्यायचा आणि फीड फॉरवर्डला द्यायचा. फीड फॉरवर्ड काय करून टाकेल? आधीच ऍक्च्युएटरला सांगेल की पाणी जास्त गरम करायचंय. फ्लो जोरात आला की आपल्याला जी कॉईल आहे, समजा आपण पाणी गरम करायला कॉईल वापरतोय, त्या कॉईलची इलेक्ट्रिसिटी वाढवायची. तर आधीच काय होईल? फ्लो वाढायला लागला तर ही जास्त गरम होईल आणि आउटपुटमध्ये काय येईल? मला हा डिस्टर्बन्स येणार नाही. जर का मी ही सिस्टीम लावली नाही, डिस्टर्बन्स तर असणारच आहे. जर मी अख्खी सिस्टीम लावली नाही तर हा डिस्टर्बन्स काय करेल? डिस्टर्बन्स म्हणजे आपण आता पाण्याचा फ्लो म्हटलं. पाण्याचा फ्लो अचानक वाढला तर आणि टेम्परेचर नाही वाढवलं, टेम्परेचर कॉईलचं तसंच आहे, पाण्याचा फ्लो वाढला तर काय होणार आहे? पुढचं येणारं पाणी थोडं गार होईल. हा डिस्टर्बन्स इथे इफेक्ट करतो. हा आपल्याला इफेक्ट न होण्यासाठी आपण काय केलं? आधीच कॉईलचं टेम्परेचर वाढवलं. कॉईलचं टेम्परेचर वाढवलं आणि फ्लो पण वाढला, त्यामुळे माझं पाणी अॅक्युरेट तेवढ्याच टेम्परेचरला राहील. हेच जर मी उलटं बोललो, पाण्याचा फ्लो एकदम कमी झाला तर पाणी खूप जास्त तापेल, परत आउटपुट डिस्टर्ब झालंच ना. त्यासाठी आपण काय करणार? कॉईलचं टेम्परेचर कमी करणार. हे अशी कामं करायचं काम
फीड फॉरवर्ड कंट्रोलर करतो. म्हणजे आधीच इनपुट देऊन ठेवतो की येणारा डिस्टर्बन्स त्यातनं निग्लिफाय होऊन जातो. सो ही एंटायर ब्लॉक डायग्राम आहे आपली डिजिटल कंट्रोल सिस्टीमची. ओके, हे आन्सर ओगाटा मधलं आहे. सो ओगाटा टेकमॅक्स, टेक्निकल किंवा कुठल्याही पब्लिकेशनचे आन्सर्स तुम्हाला पटकन मिळून जातील, असे रेडीली आन्सर्स असतील, पण ते लगेच घेऊन येतात. टेकमॅक्स आणि टेक्निकल मधले ब्लॉक डायग्राम्स आहेत, तर त्याने तुम्हाला एवढा फायदा होणार नाहीये. सो जे आपला क्लास कंटिन्यू करणार आहेत, जे आपला क्लास शेवटपर्यंत पाहणार आहेत, त्यांच्या आधी मी सांगतोय की असे आन्सर्स टेकमॅक्स टेक्निकल मधले लिहायचे नाही. आपण ओगाटाच रेफर करणार आहे. न्यूमरिकल्स पण ओगाटा मधलेच बघणार आहोत आणि जी काही मेथडॉलॉजी वापरणार आहे ती ओगाटा मधलीच वापरणार आहोत. सो दिस इज द एंटायर ब्लॉक डायग्राम ऑफ डिजिटल कंट्रोल सिस्टीम. तुम्ही ते पॉज करून लिहू शकता. आता ही डायग्राम एक्सप्लेन कशी करायची, कुठून कुठे कशी लिहायची, त्याच्याबद्दल थोडंसं बोलूया. सगळ्यात पहिले येणार आहे डिजिटल कंट्रोलर बद्दल. सो डिजिटल कंट्रोलरचं एक स्टेटमेंट असणार आहे की डिजिटल कंट्रोलर हा इनपुट लागतं डिजिटल, त्यासाठी आपण यूज करणार आहोत A to D कन्व्हर्टर. A to D कन्व्हर्टर काय करतो, अॅनालॉग सिग्नलला डिजिटल सिग्नल मध्ये कन्व्हर्ट करतो. आता मी आउटपुट बद्दल बोलायला गेलो थोडंसं. इथे आहे ना 1010 आउटपुट असणार आहे. कसं आउटपुट असणार आहे, 1010 म्हणजे डिजिटल आउटपुट असणार आहे. डिजिटल कंट्रोलर आहे ना, म्हणजे आउटपुट कसं असणार आहे 101010. डिजिटल कंट्रोलरचं पण आउटपुट कसं असणार आहे, सेम, फक्त कंट्रोल्ड असेल. इनपुट जो येतो त्याला फक्त कंट्रोल करून तो आउटपुट देतो डिजिटल कंट्रोलर. सो इनपुट जे असेल तेच त्याचा आउटपुट. आता डिजिटल टू अॅनालॉग काय करेल, त्याला अॅनालॉग मध्ये कन्वर्ट करेल. अॅनालॉग मध्ये कन्वर्ट करणे म्हणजे हे काहीतरी असं दिसतं. दिस इज नॉट द कम्प्लीट अॅनालॉग. हे अॅनालॉग म्हणजे वाढतंय कमी होतंय अशा प्रोसेसमध्ये, पण इट इज लाईक सॅम्पल्स. इट इज लाईक सॅम्पल. सॅम्पल म्हणजे तुकड्या तुकड्यात, इथला एक सॅम्पल, इथला एक सॅम्पल, इथला एक सॅम्पल. एक अख्खं सिग्नल असेल, त्या अख्ख्या सिग्नल मधलं इथलं 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 हे असं सॅम्पल्स असतील. हे असेल आपलं डिजिटल टू अॅनालॉगचं आउटपुट. पुढे आहे होल्ड. होल्डचं आउटपुट कसं असेल, तो होल्ड काय करेल, याला भरून टाकेल. होल्ड काय करतो, ह्या ज्या गॅप्स आहेत, ज्या सॅम्पल्स मधल्या ज्या गॅप्स आहेत, या गॅप्स भरायचं काम करतो. म्हणजे हे बघा, हीच डायग्राम आहे, पण याच्या मधल्या गॅप्स आहेत ना, जे व्हाईट व्हाईट आहे, ते पूर्ण भरून काढलं. हे कोणाचं काम असतं, होल्ड सर्किट. ऍक्च्युएटर. ऍक्च्युएटर काय करेल, एक फायनल अॅनालॉग प्रोसेस मध्ये याला कन्वर्ट करेल आणि प्लांटर प्रोसेस, जे काय आउटपुट असणार आहे आपलं, कसंही आउटपुट असो, काही आउटपुट जे आपल्याला प्लांटला असेल ते आपल्याला फायनली प्लांटला इथे मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल, दिस इज माय सेट पॉइंट. ही झाली माझी प्लांटची आउटपुट. सो प्रत्येक गोष्ट इथे मॅटर करते. सिग्नल कसे आहेत, या अख्ख्या ब्लॉक डायग्राम मध्ये तुम्हाला 8 मार्काचा प्रश्न असतो. 8 मार्काला, 6 मार्काला. नुसतं ब्लॉक डायग्राम काढले, एक एक वाक्यात एक्सप्लेन केलं, तुम्हाला पूर्ण मार्क मिळणार नाही. प्रत्येक ब्लॉक एक्सप्लेन करायचा आहे. प्रत्येक ब्लॉकचा आउटपुट सिग्नल कसा असेल त्याच्याबद्दल थोडं बोलायचं. दिस इज द डिजिटल सिग्नल 101010. हा कंट्रोल्ड सिग्नल आहे. 1010 फक्त कंट्रोल्ड आहे. हे अॅनालॉग सिग्नल आहे, बट सॅम्पल्ड आहे. सॅम्पल्ड. हे होल्ड आहे, जे आपल्याला पूर्ण गॅप्स भरून रिकन्स्ट्रक्टेड सिग्नल मिळतं. रिकन्स्ट्रक्टेड सिग्नल हे असं. ऍक्च्युएटर आपल्याला आउटपुट देतो, जो काही फॅनला आपण दिला, समजा असं गोल फिरवलं, तर एक अॅनालॉग इनपुट, अॅनालॉग आउटपुट मिळतं आपल्याला ऍक्च्युएटर मधनं. दिस इज द फायनल कंट्रोल्ड आउटपुट ऑफ दिस प्लॅन. सो ही एंटायर डिजिटल ब्लॉक डायग्राम आहे. बाकी फीड फॉरवर्ड मी एक्सप्लेन केलं काय असतं, कसं असतं. फिल्टर का वापरायचा एक्सप्लेन केला नॉईज आल्यामुळे. अँड दिस इज द ट्रान्सड्युसर टू मेजर द आउटपुट. सो हे आन्सर मी तर स्वतः बनवून पाठवीनच, बट ते आन्सर तुम्हाला थोडक्यात पाठ करावं लागेल. जर तुम्ही हे स्वतः आन्सर बनवलं तर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण मार्क मिळतील. बट प्रत्येक गोष्ट ह्याच्यात तुम्ही कन्सिडर करायची, कुठली गोष्ट यातली मिस करू नका. सो आपण या पहिल्या लेक्चरमध्ये कंट्रोल सिस्टीम 2 बद्दल अख्खा ओव्हरव्ह्यू पाहिला. 6 युनिट कुठले कुठले होते. ओके, त्यानंतर युनिट 1 मध्ये सगळे क्वेश्चन्स घेऊन घेतले. आपल्याला ते सगळे क्वेश्चन्स आपल्याला ते करायचे आहेत. त्यातला क्वेश्चन 1 मी घेतलेला आहे. दिस इज द ब्लॉक डायग्राम ऑफ डिजिटल कंट्रोल सिस्टीम. सो नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पुढच्या क्वेश्चननी स्टार्ट करणार आहोत. थँक्यू.